नमस्कार, मी साक्षी। आज आपण बनवणार आहोत भोगीची भाजी। आज भोगी निमित्त आपण भाजी बनवणार आहोत। आपण साहित्य बघूया। पहिलं या भाज्या आहेत, या सगळ्या साफ करून धुवून घेतल्या। सीजनल भाज्या आहेत। याच्यामध्ये वाल आहे, परत चणा आहे, हरभरा ओला असतो तो, वांग, शेंगा, भुईमुगाच्या शेंगा ओल्या, बटाटा, फ्लावर, परत तुरीच्या शेंगा, राजम्याच्या, अशा ह्या सीजनल भाज्या आहेत। वांग आहे, फ्लावर आहे आणि शेंगदाणे आहेत। कांदा कापून घेतलेला आहे, 2 कांदे आहेत, कढीपत्ता, टोमॅटो, मिरच्या ओल्या, कोथिंबीर, थोडेसे तीळ, राई, जिरं आणि खोबरं आहे सुकं। मी भाजून त्याची पूड करून ठेवलेली आहे खोबऱ्याची, आणि शेंगदाणे भाजून वाटून घेतलेले आहेत। थोडासा गूळ आहे चवीसाठी, आणि थोडीशी चिंच आहे, हां, आणि हे मीठ आहे, आणि आपलं तेल, आणि हे आपले मसाले नेहमीचे, हळद, धणे जिरे पूड, गरम मसाला आणि लाल तिखट आणि हिंग फोडणीसाठी। आता आपण सुरुवात करूया। कढीपत्ता, राई, जिरं, हिरव्या मिरच्या, कांदा, टोमॅटो, थोडासा आपण मसाले टाकूया। हिंग आहे, हिंग, हळद, धणे जिरे पूड, गरम मसाला आणि लाल तिखट 2 चमचे टाकले। जसं आपल्याला पाहिजे तसं तिखट करायचं। गॅस थोडा कमी करते। झालेले आहेत, आपण भाज्या टाकूया। मिक्स भाजी थोडी थोडी म्हटली तरी खूप होते ती। यामध्ये बोरं पण टाकलेली आहे, ती बघा, गाजर आहे, बोरं आहे, खूप छान लागते भाजी ही। याच्याबरोबर बाजरीची भाकरी, थंडीमध्ये या भाज्या नक्की खाव्यात। बाजरीची भाकरी आणि भाजी खूप सुंदर लागते। आता आपण हे मीठ टाकूया, अंदाजाने चवीपुरतं टाकायचं मीठ, आणि आता आपण झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवूया, आणि ही मंद आचेवर, मीडियम, लो टू मीडियम आचेवरती ही भाजी हे करायची, आणि हेच पाणी गरम आतमध्ये भाजीमध्ये टाकायचं। बघा, बऱ्यापैकी पाणी आपलं कमी झालं त्याच्यात खाली। हे दाणे शिजले ना थोडे, शेंगा शिजल्या का मग त्यामध्ये आपण गूळ टाकायचं, आणि चिंचेचा कोळ करून टाकायचा आपण। उभी शिजायला हवेत, नाही शिजले
आता आपण तीळ टाकूया थोडेसे याच्यात. तीळ शिजतील. आता आपण उघडून बघूया भाजी. हे बघा पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे. हे पाणी आपण टाकूया त्याच्यात. आपण शिजली आहे का बघूया. शेंग शिजली आपली तर आपण त्याच्यामध्ये शिजलेली आहे साधारण. आता होईल. आता आपण हे सुकं खोबरं टाकूया. दाण्याचं कूट, गूळ थोडंसं, चिंचेचा कोळ करूया. मस्त आंबट गोड भाजी लागते. आंबट गोड तिखट. ही बघा ही आपली भाजी झालेली आहे. कसं बघा रस्सा पण आहे. ही आपण भाकरी बरोबर, भाताबरोबर, चपाती बरोबर खाऊ शकतो. आणि वरनं ही आपली कोथिंबीर टाकायची. ही आपली डिश तयार झाली आहे. बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी. ही आपली डिश तयार झालेली आहे. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि आवडल्यास मला रिप्लाय पण द्या.